जरासा टेस्ट तर करू बघा. मस्त मस्त. नमस्कार सगळ्यांका, कशी आसाय? बरे आसाय मा? तर आज मी बनवतलंय मँगो मस्तानी. तर तुम्ही ट्राय केलाय की नाही माका कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तरी पहिल्यांदाच बनवतलंय आणि जर बनवू नसाल तर माझी रेसिपी बघून आज नक्की ट्राय करा. चला तर मग बघूया आपण आज मी मँगो मस्तानी कसं बनवतलंय ता. हा असा माझा छोटासा टेबल म्हणजे बाहेर बनवूया असं मला वाटला, कारण बाहेर थंड वारं सुद्धा येतं आणि बाहेर निसर्गाच्या सानिध्यात बनवूया असं मला वाटला. तर म्हटलं आज बाहेरच बनवूया. तर हे असं ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू, बदाम, पिस्ता हे मी ना कट करून घेतलंय. ह्या असा आपला जरासा दूध बघा, आपल्याला दूध पण लागताला आणि आईस्क्रीम लागताला. तर फ्रीजमध्ये या म्हटला घालतानाच मी तुमका दाखवेन. तरी आता आपलं आंबो आहे आपण मस्तपैकी कट करून घेऊया. मस्तपैकी साल काढून घ्यायचं. हे बघा मस्त एकदम आपलं आंबो दिसता. आणि या झाल्याच्या नंतर ना आपण ना मिक्सरात लावून घेतो. या दाखवते तुमका मी. हे आपण अशी करून घ्यायची म्हणजे आपल्याला बरं पडतं, कारण आपल्याला या मिक्सराकच लावचा आहे ना त्याच्यामुळे. अशी आपण जेवढा तुमका आंबोळी असतात हे तुमका किती जणांका बनवचा त्याच्यावर तुमचा डिपेंड असता. ही 2 ग्लासात बनवतलंय म्हणजे 2 माणसांसाठी. असं सगळं असं काढून घ्यायचं आणि जराशी साखर पण घालायची. सगळं आपण काढून घ्यायचं, मिक्सरात लावून घ्यायचं. त्याचं पण असंच करायचं. कारण हे आपण मिक्सरातच लावतो. आपलं कुसकुस दिसतं एकदम भारी. बघा मस्त आपलं झालेलो आहे. तर हे आम्ही एवढा ना मिक्सरात लावून घेतोय. मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सर लावून घ्यायचं. जराशी साखर घालायची. बघा तर ना आतमध्ये ना आपण जराशी साखर पण घालून घेऊया आणि मस्तपैकी मिक्सर लावून घेऊया. तर आता मी मिक्सर लावून आणलेलो असेल तर आपण उघडून बघूया. हे बघा मस्तपैकी आपला असं एकदम जाड झालेला हा तुम्ही बघू शकताय. चला तर आता आपण मँगो मस्तानी बनवूया. आंबो घालून घेऊया दोन्ही याच्यात समान. आणि ना ह्याच्यात ना आपण ना वरून आईस्क्रीम पण घालतो. तुम्ही मँगोच्या ऐवजी दुसरा पण कुठचा पण घेऊ शकताय जर तुमका हव्या ता. त्याच्यानंतर आपण जराशे घालतो ड्रायफ्रूट्स.
त्याच्यानंतर आपण घालतो जरासं दूध. त्याच्यानंतर पुन्हा आपण ॲड करतो त्याच्यात परत आपलं जो मिक्सराक लावलेलो हा तो आंबो. आंब्यांका बघा किरमा बसतात. असला भारी लागताना ना बघूनच माका कधी खाव असं झालेला हा. आणि शेवटी आपण लास्टला याच्यात ना आईस्क्रीम घालतो आणि फ्रीजमध्ये ठेवतो. तुमका जर घट्ट हवे असतात तर तुम्ही फ्रीजरमध्ये पण ठेवू शकताय. परत ड्रायफ्रुट्स घालायचे. ह्याच्यावर येताला आपला आईस्क्रीम. तर आपण ह्याच्यावरती घालूया आता आईस्क्रीम. घट्ट घट्ट असं मला वाटतं कधी खाऊ असा. इतक्या भारी दिसता ना. पडत नाही. तर तुमच्याकडे पण आंबे असतील तर तुम्ही पण असं ट्राय करू शकताय. बाहेर हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा घरातच खाल्ला बेस्ट. असला भारी दिसतो ना. पाहिजे वाव कधी खाऊ असं झालं माका. एवढा भारी दिसतो ना. त्यांच्यानंतर ड्रायफ्रुट्स हे घालायचे असे. आता आपला मँगो मस्तानी तयार झालेला. आता मी टेस्ट करून बघतोय. फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे कारण विदाउट आला आईस्क्रीम म्हणून. जरासा टेस्ट करू बघा. मस्त मस्त झालेला. तुम्ही पण ट्राय करा. तुमका पण आवडताला. मस्त झाला. मी फ्रीजमध्ये ठेवले कारण त्या वितळत होता. तर आजचं तुमका व्हिडिओ आवडलो असतात मँगो मस्तानीचं ते व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ. थँक्यू. बाय बाय. आणि हा विसरले मँगो मस्तानी खाऊ घ्यावा हा.